सर्वांना जय जिजाऊ. मराठा सेवा संघ अहमदपूरच्या वतीने टाकळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये होऊ घातलेल्या आजच्या या मुस्लिम समाजाचा जो धार्मिक कार्यक्रम आहे, इस्तिमा जमाती कार्यक्रम, याला आम्हा सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. जे कोणी मुस्लिम समाजावर टीका करतात त्या लोकांना बघण्यासारखा कार्यक्रम आहे. गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात ते इथं पाहायला आपल्याला बघायला मिळेल. टाकळगाव छोटंसं नगरी, छोटासा समाज असलेल्या या गावामध्ये, परंतु अख्खा सगळा हिंदू समाज गेल्या महिनाभरापासून मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतो आहे. आणि जे खोटा अपप्रचार करतात त्यांच्यासाठी हा एकमेकांचा चांगला हे एक दाखला आहे. महात्मा फुलेंनी मोहम्मद पैगंबर पोवाडा रचला होता. जगातला एकमेव पोवाडा आहे तो. मोहम्मद जहा मर्द खरा धर्म स्थापिला समतेसाठी. कळलं का? आमच्या हिंदू धर्मामध्ये 6,500 जाती आणि 75,000 पोटजाती येतात. एकमेकाच्या रोटीबेटी आमच्यात होत नाहीत. पण मुस्लिम समाज हा असा समाज आहे की राजा आणि रंक, राजा आणि भिकारी एकाच ताटात जेवण करतात. ही सगळ्यात मोठी संपत्ती जेवण आहे. म्हणून जे कोणी लोक मुस्लिम समाजावर टीका करताना म्हणतात की काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शोभा नहीं होता तो सबकी सुन्नत होती. शिवाजी राजे झाले नसते तर सगळ्याची सुनता झाली असे जो लोक अपप्रचार करतात ना, हे फार चुकीचा समाज आहे. असं जर खरं झालं असतं तर आमच्या ह्या टाकळगावामध्ये किंवा अहमदपूर सगळ्या आमच्या सगळ्या हिंदूच्या सुनता झाल्या असत्या. जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या नंतर सगळ्या जवळपास 56 देशामध्ये मुस्लिम धर्म पसरलेला आहे. हा काय बंदुकीच्या गोळीनं पसरलेला नाही. बदल कळलं का? समता आहे या ठिकाणी. समता असल्यामुळे लोक काय करतात, जाणीवपूर्वक लोक धर्म स्वीकारतात. कळलं का? माझ्यामध्ये मी असलेल्या ह्याच्यासोबत जीवू शकत नाही, आमच्या रोटीबिटी व्यवहार होऊ शकत नाही, काय धर्म कामाचा. म्हणून जिथं समता आहे अशा समतेचा तो पैगंबर आणि तो धर्म स्थापिला आणि जीवन त्याच्यासाठी त्यागलं. म्हणून जगामध्ये एकमेव पोवाडा जो महात्मा फुलेंनी रचला तो पैगंबराचा रचलेला आहे. म्हणून पैगंबराच्या अनुयायी होण्यासाठी लोकांची अहमहमिका चालली असते. मुसल्लम जिसका ईमान मुसल्ल है, साला का जो इमानदार आहे तो मुसलमान आहे याचं असलं जातं. परंतु लोक विनाकाराच्या टीका करतात. हे बघा, प्रत्येक समाजामध्ये काही बॅड एलिमेंट असतात. एखादा बॅड एलिमेंट पकडायचा आणि बघा हो तुमचा मुसलमान असा करतो असं म्हणून सांगायचं, असं हे चुकीचं आहे सांगणारा. बॅड एलिमेंट बॅड आहेत, हे कुठं असं करत नाहीत. आणि हे लोक धर्मांध आहेत, हे करत नाहीत, प्रगती नाही असं म्हणणारे लोक आहेत ना. जाऊन बघा, कुवेतला जाऊन बघा, सौदी अरेबियाला जाऊन बघा, दुबईला जाऊन बघा, तुम्हाला का प्रगती दिसते तिथेकडे किती अमान शांती होऊन जाते असं लक्षात येतं. त्याच्यामुळं भारतामध्ये जर पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला भाईचारा, हिंदू जमना ठिका लागेल. काळ वैराचा काळ आहे बाबांनो. कळलं का? जसं तुमच्यामध्ये काही लोक आहेत विघ्न संतोषी, तसं आमच्यातही काही विघ्न संतोषी लोक आहेत. आणि या लोकांना हाताशी धरून एकमेकामध्ये वैर निर्माण करायचं काम केलं जातं. त्यांच्यामुळे ह्यांचा डाव आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि समतेचा निकाराचा लढा आपण द्यायला पाहिजे. आणि आम्ही हिंदू आहेत ना, पण कोणते हिंदू आहेत? महात्मा गांधीचा अभंग आहे नरसिंह मेहताचा, वैष्णव जनतो तेने कहिये जे जो पीड पराई जाने रे. आम्ही ते हिंदू आहोत जो दुसऱ्यांच्या गुन्हा, जो दुसऱ्यांचे दुःख जाणतो. दुःख करणारे आम्ही हिंदू नाहीत. कळलं का? दुःखामध्ये फुंकर मारणारे, सावंत करणारे ते हिंदू आहेत आम्ही. म्हणून मागच्या वेळेस प्रबंधकार ठाकरेचा नातू उद्धव ठाकरे म्हणाले होते, अरे आम्ही हिंदू आहेत. कोणतं? आमचं सेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, आमचं हे समतेचं हिंदुत्व आहे. म्हणून आहे का हिंदू आहेत? आम्ही आहेत. परंतु आपण एकमेकाच्या हातामध्ये हात घालून समतेचा लढा आपण दिला पाहिजे. याच एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. परत एकदा तमाम हिंदू भावंडाच्या वतीनं, आमच्या मराठा सेवा संघाच्या वतीनं टाकळगाव या छोट्याशा गावामध्ये इथल्या लोकांनी राब राबून जे कार्यक्रम केला, अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. घरामध्ये 2-4 पाहुणे आले तर आपले तिरपट होते राजे हो. कळलं का? लाखो लोक येतात. काय नियोजन आहे, काय शिस्तबद्ध कार्यक्रम आहे सगळा. गाड्याचं नियोजन, येणाऱ्या जाण्याचं, लोक खाण्यापिण्याचे नियोजन, आंघोळी पाण्याचं नियोजन. आणि कधीही कुणाला कशाला पैसा घेतला जात नाही सर. कोण देते की काय नाही, काही खबर लागत नाही. कारण आम्ही एक केळं अर्पण करतो आणि फोटो काढून घेतो सर. लाजिरवाणी गोष्टी असते आमच्यासाठी. तर खरंच हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. परत एकदा हिंदू समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.